चावी आली पाहिजे पूर्ण. पहिले हे 2 स्क्रू खोलायचे. हे 2 स्क्रू खोलले हे बाजूला करायचे. याच्या खाली ते बोलले पट्टी आहे. हो. ती पट्टी इथे या एंडला आणि या एंडला चिटकवलेली असते. बरोबर. एक साइडने काढायची, हां. बाजूला अशी करून ठेवायची. अच्छा. परत चिकटू शकते. हा परत चिटकू शकते. याच्यानंतर आता समजा ही चावी वाजत राहते, ही समोरची चावी काढायची अलगद. म्हणजे जी वाजते ती काढायची. पांढरी वाजत असेल तर पांढरी, काळी तर काळी. काळी तर काळी. ही समोरची चावी. आता ह्याचं कसं तसं थोडं अवघडच आहे पूर्ण हे करणं. ह्या चावीवर दाखवतो तुम्हाला म्हणजे समजा इथे जर कचरा आला असेल ना, ही स्प्रिंग आहे, ही अलगद बोटाने बाजूला करायची. इकडे जवळ घे, ही स्प्रिंग दाखव. इथे स्प्रिंग आहे. असं कोणत्याही प्रकारचा हुक बघायला, असा राऊंड केलेला. ओके. त्याने ही स्प्रिंग आहे ना अलगद अशी उचलून बाजूला करायची. ह्याच्या खाली या चावीला स्प्रिंग टेकलेली आहे आतमध्ये. हा. तर ही बघा, ही अशी मी फक्त उचलतो. रमेश बाजूला. ही बघा, ही अशी ही स्प्रिंग असते. ही उचलली, बाजूला ठेवली. अच्छा. ही की काढायची, ही अलगद निघते. तिला खालून बोट द्यायचा, वर उचलायची. ही अशी चावी पूर्ण बाहेर आली. याच्या खाली इथे कचरा असतो, इथे थोडा असा काही कचरा असतो, त्याच्यामुळे ते वाजत राहतं. याला पूर्ण थोडा असं बोटाने साफ करायचं. हाताने करा, रुमाल चालेल. नाही, असा छोटासा ब्रश असतो बघा. ओके. याने फक्त असं साफ केला. परत ही स्प्रिंग थोडी बाजूला करायची, बाजूला. आणि ही इकडे पहिली इन्सर्ट करायची ह्या एंडला. इथे पण परत 2 आहेत, त्यांच्या मध्येच बरोबर बसले ना. 2 खिळे आहेत ते. 2 खिळे. इकडनं पहिली इन्सर्ट केली तरी चालते. मग ग्लू लावून चिकटवायची का? जर काय निघालं तर जिथे आहे त्याच पोझिशनला त्याला चिटकवायची. अशी आतमध्ये गेली, परत इकडे बाहेर गेली. इथे वर टेकली नाही पाहिजे, ह्या पट्टीवर आली नाही पाहिजे. याच्या आत आणि ह्याच्या आत गेली पाहिजे. कुठल्या पट्टीवर आली नाही पाहिजे? ही जी पट्टी दिसते बघा, या पट्टीवर आली नाही पाहिजे. मग ही पिन ह्या खाच्यामध्येच इथेच ठेवायची. ही पिन आहे बघा, ही या खाच्यामध्येच ठेवायची आणि हलके प्रेस करायचे. ओके. मग परत स्प्रिंग जी खाली टाकली आपण बाजूला, ती या हुकने उचलायची आणि सेंटरला खाचा केलेला आहे दांडलेला स्टिकला, त्याच्यामध्ये ठेवायची. मी परत पोझिशनला आली. ओके. पण आता ही कडेची आहे म्हणून. ही कडेची मधली असेल तुम्हाला, मधली असेल तर पूर्ण हार्मोनियम खोलावे लागेल. मग ते कठीण आहे ना. हा, ते कठीण आहे. मग काही त्याच्यासाठी साधा का उपाय नाही? साधा उपाय नाहीये त्याला. कचरा असेल तर जी चावी वाजते, व्हॅक्युम क्लीनर असेल, छोटीशी स्ट्रॉ असेल त्याची, तर व्हॅक्युम क्लीनरने जात असेल तिथपर्यंत त्या खाचांमध्ये घालू. हा, खाचांमध्ये आणि खेचून घेऊ कचरा. हा, खेचून घ्या. जो होईल तो. पण त्याने निघेल असं वाटतं. निघेल, कारण जास्त काय तो चिटकून राहू शकत नाही. त्याच्यामध्ये येऊन तो फक्त डिस्टर्ब करतो. ओके. तो जर निघाला, प्रॉब्लेम बहुतेक सॉल्व्ह होईल. पण म्हणजे या कडेच्या 4 किंवा ह्या कडेच्या 4, म्हणजे हा कुठला की आहे त्यातल्या? ह्या कडेच्या 4, ह्याचा कसं हा स्लायडिंग होणारा कीबोर्ड. ओके. लेफ्ट राईट. ती जी वाजते, ही वाजते ना, तर ही अशी पकडायची आणि तुमचा व्हॅक्युम क्लीनर खाली टाका. त्याने मग कचरा तो बरोबर वर येईल. पण तरी सुद्धा वाजत राहील तर मे बी नाही होणार त्याने. म्हणजे हा, सॉल्व्ह होईल त्याने कदाचित. पण कचराच असेल तर ते होणार. आणि जर स्टिक जर ही असते, ही आडवी स्टिक, ही बघा, ही क्रॉस स्टिक आहे. ठीक आहे.
ही जेव्हा प्रेस होते, ही जेव्हा प्रेस होणार तेव्हा ही उचलते एका वेळेला. बरोबर. इकडे आल्यावर म्हणजे इकडनं जर मी केली तर ही जशी होते हं. तशीच इकडनं ही होते. हं. ही होते. ही जर अशी वरच राहत असेल हं. तर मग तुम्हाला तुम्ही घेता इथला? हे बघ इकडे कपलरला जातो. ही चावी, ही स्टिक आहे नाही, हं. ही जर अशीच वर राहत असेल हं. किंवा मध्ये रनिंग मध्ये ती डिस्टर्ब असेल म्हणून ती अशी वर राहते, हं. तर तुम्हाला एकच करायचं आहे. ही चावी आहे नाही, हं. ही याला रिलेट करते बरोबर. हं. मग ही काढायची हं. आणि ती स्टिक आहे ना वर अडकून राहत असेल ना तर तिला फक्त हलकत अशी प्रेस करायची खाली. अच्छा. बस. त्याला मग फक्त म्हणजे हे ह्या सुरापुरतच आहे का? हा, पण म्हणजे बाकीचं म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाची तशीच रिलेट करणारी की आहे. हं. पण ती ठीक आहे. काढता येणार नाही म्हणालात ना तुम्ही, मधलं असं काय झालं तर? नाही, ही काढू शकता ना, क्रॉस वाली आहे ना, ही काढून याच्या खाली जी कपलर आहे हं. तिला काय झालं तर तिला फक्त थोडीशी अशी आजूबाजूच्या दोन्ही तिन्ही काढायच्या हं. आणि ही समजून आपली ही समजायची समोरचीच आहे. याच्या खालची जी चावी आहे ही हं. आजूबाजूच्या दोन काढल्यावर तुम्हाला स्पेस मिळेल तिला हात हलवायला. हं. तर तिला थोडीशी अशी चिमटीत पकडायची अशी. जरा अशी. काढून दाखवा ही. हा, चला, दाखवतो. ही काढली. हं. आता समजा ही होती आपली, हो. हा, ह्या कीच्या समोरची येते ही, ठीक आहे. तर हा. ही आपली वाजतच राहते. हं. तर मग ही खाली जाऊन दबत असेल त्याच्यामुळे असं होतं. तर हिला फक्त अशी पकडायची चिमटीमध्ये हं. आणि थोडीशी अशी क्रॉस करायची, अशी करायची म्हणजे वाकडी करायची. हा, मध्ये मधल्या स्पेस मध्ये ती त्याची स्पेस तयार करेल आणि त्याच्यामध्ये फ्री चालेल. हं. रनिंग फ्री होईल. रनिंग फ्री झाली मग ही बरोबर खाली येईल आणि बरोबर चालायला बरोबर चालेल, अडकून राहणार नाही. अच्छा. आणि माझ्या पेटीला पण असे नंबर घातलेले आहेत? हो, नंबर आहे. आहेत ना? हं. नंबर नसतील तर 1 to स्टार्ट करायचे बस, हो. एंड पर्यंत जे होतील ओके. ते. हं. आणि तुम्ही परवाच्या दिवशी दाखवलं ती पट्टी जराशी अशी वाकडी बसली असेल तरी असं होऊ शकतं म्हणाला, ती पितळी पट्टी खरखर करतं ना ते हा. आतमधलं. हं. अच्छा, ते ह्यांचा फक्त वाजत राहण्याचा इश्यू हा. आहे. ते खरखर करत असेल ना एखादा सूर बाजूला, म्हणजे हा सूर आहे, हं. हा बाजूला बॉडीला त्याच्या लागत असेल ना हं. तर तो खर खर असा आवाज येतो. हं. ह्याला फक्त Vibrate होत राहील. ह्याला थोडस ते ब्लेड घ्यायचं दुसरं, त्याने थोडस असं इकडे असं करून बघायचं, परत खरखर होते का. पण नक्की सूर कोणता, हा हे कसं कळणार? हे तिन्ही कंपार्टमेंट आहेत. हं. ह्या 3 कंपार्टमेंट मध्ये ते चेक करून बघायचं. पहिला समजा हा आहे आपला, हं. हा बासचा आहे, हं. हा बेस आहे. हं. बाकीचे 2 बंद केले आणि बेस चालू केला हं. आणि खरखर आवाज येतो, तर समजा बास मध्ये, तर बासचा जो सूर खरखर वरती करतोय दाखवतो आपल्याला, समजा हा सूर आहे. ते इथे कुठे दिसत नाही ना तो? हा, इथून तो मोजायचा दिसत का मग? नाही. इथून काउंट करायचा, 1, 2. इकडनं काउंट करायचा. हं. सूर इकडनं सुरुवात आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा 10वा. हा 10वा समजा, हा खरखर करतोय. हं. इकडनं 10वा सूर काउंट करायचा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हं. मग खरखर करतोय तर त्याला बघायचं कोणत्या पोझिशनला. समजा या साईडने खरखर करतोय तो इकडे बॉडीला टच करतोय हं. म्हणून तो खरखर करतो. मग त्याला अलगद त्याला स्लाइडली असं करायचं, ढकलायचं इकडे अच्छा. ब्लेड किंवा काही छोट्या पट्टीने बस. हं. हं. मग याच्यातलाच असेल तर, किंवा नसेल बेस बंद आता तुम्ही करायचा. कुठल्या 2 बेसच्या कुठल्या 2 दाखवल्या? हे बघा, ह्या हं. ती आणि ती. हा. अच्छा, मोठे. मोठ्या, पण ही पण मोठी आहे. हा, ही पहिली आहे, ही फिमेल आहे, मेलची आहे. हं. हा मेल आहे. हं. सेकंड आहे तो हा आहे, हं. ही फिमेलची आहे. बेस बंद केला, ही फिमेलची आहे. अच्छा. मग प्रत्येक मग कसं, हे फिमेल आहे का? हे फिमेल? नाही, ही फिमेल आहे. अच्छा. आपण एक चेक करायचं, हार्मोनियमचं एक स्ट्रक्चर असंच असं, बास तुम्ही इकडे इकडनं मेल, घ्या, इकडनं घ्या. बास, हा बास आहे मोठा. हं. बासपेक्षा थोडासा उंचीला कमी नर असतो, हं. नरापेक्षा छोटी मादी असते. सगळ्यात छोटी साईज ती फिमेलची आहे. ओके. इकडे असेल, So, इकडे बास, नर आणि मादी. मादी असं आहे. हं. तर ह्या कंपार्टमेंटच्या हिशोबाने चेक करायचं. ह्याचे स्टॉपर्स कोणते आहेत, हा कुठे आलाय, हा इथे फर्स्ट नंबर. मग त्याचा रॉड खेचायचा. कधी कधी हा इथे असतो, कधी हा इथे असतो. हं. ते आपण इथे फक्त चेक करायचं कोणतं आहे. ओके. हं. एवढंच आहे. अच्छा. ओके. फक्त हा, म्हणजे आता हे मधले काय झाले तर काय करता येणार नाही. ते व्हॅक्यूम क्लीनरने होईल क्लीन. हं.